आज पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत सभासदांची नावे किंबहुना त्यांचे अर्ज भरण्याचा आजचा दिवस आहे। आता 11 ते 2 पर्यंत त्याची मुदत होती आणि त्या मुदतीत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या आमच्या अध्यक्षांनी आत्ताच मला त्या संदर्भातलं पत्र त्यांचं प्राप्त झालंय। तर ज्या 7 जणांना आम्ही संधी देऊ शकतो त्या 7 जणांची नावं महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी मला मिळाली आहेत। त्यात श्री निलेश कोंढाळकर, श्रीमती प्रियंका शेंडगे, श्री विश्वास ननावरे, श्री राजेंद्र काकडे, श्री रवींद्र साळेगावकर, श्री जयप्रकाश पुरोहित आणि श्री उदय लेले या 7 जणांना भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवकाची संधी देण्याचा हा निर्णय या ठिकाणी केलाय। त्याप्रमाणे या सगळ्या जे कार्यकर्ते त्यांची यादीवर आपण जर का नजर घातली तर गेली 25, 30 वर्ष जे सातत्यानं पक्षात काम करतायत अशांना संधी दिली आहे। यातले काही जण तर दुसऱ्या पिढीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। राधेश्यामजी पुरोहित म्हणजे भारतीय जनता पार्टीचा ताडीवाला रोडचा एकमेव चेहरा होता। त्यांचा हा मुलगा, आमच्या उपमहापौर शेंडगेताईंची मुलगी प्रियांका शेंडगे, सगळे भारतीय जनता पार्टीच्या केडरमध्ये वर्षानुवर्ष सातत्यपूर्ण काम करणारी ही सगळी नावं आहेत। आणि त्यामुळं निलेश कोंढाळकर असतील, राजेंद्र काकडे असतील, उदय लेले असतील, या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलाय। ही पूर्ण 5 वर्षाची टर्म असते। याचा कायदा हा 5 वर्षाचा आहे, परंतु जो पक्ष निर्णय करेल त्याप्रमाणे पुढील काळात त्याचे निर्णय होतील। तुम्ही नाव जी सांगितली त्यात विधानसभा वाईज मतदारसंघाची नाव दिसतात, म्हणजे पर्वतीमधून 2 आहेत, शिवाजीनगरमधून साळवेकरांचं दिसतंय, जयप्रकाश पुरोहित कॅन्टोन्मेंट, कसबामधून 2 आहेत काकड्याने, मग यात वाडगाव शहरी आणि खडकवासल्याचं कोणी प्रतिनिधित्व दिसत नाही। असं तुम्ही जर का कार्यकर्त्यांची यादी मतदारसंघावाईज धरू नका, हे पुणे शहर म्हणून धरा। पुणे शहर म्हणून हा विचार या ठिकाणी पार्टीने केलाय, मतदारसंघ म्हणून नाही। आणि मतदारसंघ हा पुणे शहराचा एक भाग आहे। हा तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने केलेला सगळा प्रयत्न आहे। आम्ही कार्यकर्ता बेस विचार या ठिकाणी केलाय आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळू नाही शकली, ज्या कार्यकर्ते याला एलिजिबल होते, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन या पक्षातलं अनेक वर्ष सातत्यपूर्ण आहे, ज्यांना निवडणुकीत उमेदवारी न मिळून सुद्धा त्यांनीच आपल्या उमेदवारांचं काम केलं। म्हणजे आपण जर का बघितलं असेल तर राजेंद्र काकडेंचा एबी फॉर्म भरला होता आणि त्याच्यानंतर पक्षांनी सांगितलं की तुम्हाला उमेदवारी नाही आणि त्यांचा एबी फॉर्म बदलला गेला, तरी सुद्धा निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून मतदारसंघाचं त्यांनी काम केलं। आणि त्यामुळे तुम्ही याला मतदारसंघाच्या चष्म्यातनं बघू नका, पुणे शहराच्या चष्म्यातनं जर का तुम्ही एरियल व्ह्यूनी बघितलं तर हा अत्यंत योग्य निर्णय पक्षाच्या आमच्या नेतृत्वाने घेतलाय। आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय रवीजी चव्हाण साहेब, माननीय चंद्रकांत दादा आणि माननीय मुरलीअण्णा मोहोळ, या माधुरीताई मिसाळ, या सगळ्यांनी मिळून एकत्रित हा निर्णय पुणे शहर पॅन पुणे म्हणून घेतलेला आहे। आणि त्यामुळे याला मतदारसंघाचा जर का आपला क्रायटेरिया असेल तर त्या पद्धतीत आम्ही विचार केलेला नाही। 300च्या वर कार्यकर्ते इच्छुक होते, परंतु उमेदवारी आपण बघितलं असेल की आम्ही 165 तिकीटं देऊ शकत होतो आणि आमच्याकडे 3500हून अधिक कार्यकर्ते इच्छुक होते। पक्ष मोठा आहे, संघटना मोठी आहे, कार्यकर्त्यांची यादी आणि जाळंही मोठं आहे आणि मतदारही मोठा आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे।
आणि त्यामुळे एक मोठा टास्क होता एवढ्यातनं कोणाला निवडायचं, आणि तो योग्य निर्णय भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे. याला जे क्रायटेरियाज असतात की तुम्ही सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी असायला हवे, त्याचं जे काय नियमात आहे, तुम्ही इथले जे काय एलिजिबिलिटी असते शासकीय, ती ह्यातली नक्की होती. हो हो होते निवड. पक्षाने निर्णय केला की ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांना आता ही संधी देऊ नये, आणि पक्षाने त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काम केलं. बऱ्याच जणांची तिकीट कापण्यात आले होते, जे विद्यमान नगरसेवक होते त्यांना देखील या 7 मध्ये कुठेतरी संधी मिळेल असं वाटत होतं. ते नाराज होतील असं नाही वाटत तुम्हाला? त्यांचाही विचार भारतीय जनता पार्टी करेल. निश्चितपणे भविष्यात अनेक महामंडळं आहेत, अनेक संधी जेव्हा राज्य सरकार असतं, राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक महामंडळं आता रिक्त आहेत. जवळपास पुढील महिन्याभरात या सगळ्या महामंडळांच्या नियुक्त्या करण्याचं उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रदेश अध्यक्षांचं आहे, आणि त्याप्रमाणे वर्किंग चालू आहे. ज्या ज्या कोणाला यात असं एलिजिबल असतील त्या लोकांना त्या महामंडळात संधी देऊन त्यांना एक राजकीय संधी, निश्चितपणे चांगला प्लॅटफॉर्म मिळेल याची खात्री भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाने दिली आहे, आणि त्यामुळे त्याही सगळ्यांना एक आश्वस्त करण्यात आम्हाला यश आलंय की आपल्या सगळ्यांना पण एक चांगला राजकीय प्लॅटफॉर्म मिळणार आहे. महामंडळ राज्यासाठी असते ना, पुण्यासाठी नसते ना. पुण्यात जर 300 इच्छुक आहेत, तर त्यातले समजा तिकीट नाही दिलेले 200 जण असतील, तर त्यांना काय 200 जणांना महामंडळ देणार का? जे एलिजिबल, आता 300 पैकी 7 जण मिळाली, ते जे होतील ते होतील. हा राजकीय अपेक्षा असणं वेगळं आणि संधी मिळणं वेगळं. सगळ्यांनाच संधी राजकारणात मिळते असं नाही, परंतु ज्यांना देता येईल त्या सगळ्यांचा विचार नक्की पार्टी करणार आहे.